नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपला विषय आहे शालेय शुल्क म्हणजे 11वीच्या प्रवेशाची फी। बऱ्याच लोकांमध्ये फी विषयी संभ्रम आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये डाऊट आहे की आमचं कॉलेज एकच आहे, फक्त वर्ग वेगळे, मग फी मध्ये एवढी तफावत का? हाच विषय आज आपण बघणार आहोत। हेच म्हणजे 11वीच्या ॲडमिशनच्या फी विषयी म्हणजे शालेय शुल्काविषयी गव्हर्नमेंटने जी माहिती पुस्तिका दिलेली आहे त्याच्या 32 नंबरच्या पानावर हे सगळं दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता। आता बघा काय दिले माहिती पुस्तिकेमध्ये। शालेय शुल्क 1, उच्च माध्यमिक विद्यालयातील अनुदानित तुकड्यांसाठी शासन नियमानुसार शुल्क आकारले जाते। म्हणजे ज्या कॉलेजला अनुदान दिलेलं असतं त्या कॉलेजमध्ये शासन नियमानुसार शुल्क आकारले जाते आणि ती फी सर्वांसाठी सारखी असेल। पण काही कॉलेज विना अनुदानित आहेत तर काही स्वयं अर्थसहाय्य आहेत। अशा कॉलेजमध्ये फी वेगळी असू शकते। काय दिलं बघा, विना अनुदानित स्वयं अर्थसहाय्य उच्च माध्यमिक विद्यालयातील शुल्क संबंधित व्यवस्थापनामार्फत महाराष्ट्र शिक्षण संस्था शुल्क विनियमन अधिनियम 2011 नुसार निश्चित केले आहे। आणि जी विना अनुदानित कॉलेज आहेत किंवा स्वयं अर्थसहाय्य कॉलेज आहेत त्यासाठी सुद्धा त्यांच्या मॅनेजमेंट मार्फत ती फी फिक्स केलेली आहे, पण ती सुद्धा महाराष्ट्र शिक्षण संस्था अधिनियम 2011 नुसार निश्चित केलेली आहे। आता या कॉलेजला अनुदान नसल्यामुळे, हे विना अनुदानित असल्यामुळे या ठिकाणची फी अनुदानित कॉलेजपेक्षा जास्त असणार आहे। ते त्यांच्या मॅनेजमेंट मार्फत ठरवलं जातं, पण त्याला सुद्धा महाराष्ट्र शिक्षण संस्था अधिनियम 2011 नुसार निश्चित केली आहे। अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयातील विना अनुदानित तुकड्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावरून वेगळं शुल्क आकारलं जातं। तर काही कॉलेजमध्ये एक तुकडी अनुदानित असते तर एक तुकडी विना अनुदानित असते, मग या दोन्ही तुकड्यांमध्ये वेगवेगळी फी आकारली जाते। त्यामुळे एकाच महाविद्यालयामध्ये अनुदानित आणि विना अनुदानित तुकड्यांसाठी शुल्क वेगळे असू शकते। बघा, एका तुकडीला अनुदान असतं तर एका तुकडीला अनुदान नसतं, त्यामुळे त्या ठिकाणी दोन्ही तुकड्यांमध्ये फीमध्ये तफावत असते। पुढे अजून एक विषय आहे द्विलक्षी आणि माहिती तंत्रज्ञान अशा अतिरिक्त विषयांचे शुल्क वेगळे असू शकते। म्हणजे काही ठिकाणी IT असतं, कॉम्प्युटर सायन्स असतं, टेक्निकल विषय असतात, त्या ठिकाणी त्या विषयांचे शुल्क वेगळे असतं। पुढे प्रवेश निश्चित करून जर विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केला असतं, काय दिलं आहे बघा, प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्याने पहिल्या 20 दिवसामध्ये प्रवेश रद्द केल्यास जमा केलेल्या एकूण शुल्कापैकी 5% कट करण्यात येईल। म्हणजे एखाद्याने ॲडमिशन घेतलं आणि 20 दिवसांच्या आत रद्द केलं, त्याने भरलेल्या फीपैकी 5% फी कट केली जाईल। पण ते जर त्याने 40 दिवसामध्ये रद्द केलं तर 10% फी कट केली जाईल। आणि त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये जर रद्द केलंस तर कोणतंही शुल्क मिळणार नाही। बघा, एखाद्याने ॲडमिशन घेतली आणि 20 दिवसामध्ये ॲडमिशन त्यांनी जर रद्द केली तर 5% कट होतील, 40 दिवसाच्या आत रद्द केली तर 10% कट होईल, पण त्याच्या पुढे जर रद्द केलं तर कोणतंही शुल्क मिळणार नाही। हे झालं शालेय शुल्काविषयी। तुम्हाला याच्याविषयी काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। आपण इथं थांबू, पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन।